हॅलो अँड वेलकम माय डिअर स्टुडंट्स. आपण जर्नल एंट्रीज बघतोय. आज मी तुमचा खूप इम्पॉर्टंट एक जर्नल एंट्रीचा पार्ट कव्हर करणार आहे, तो म्हणजे ट्रेड डिस्काउंट, कॅश डिस्काउंट विथ जीएसटी. सो जीएसटीच्या एंट्रीज ज्या तुम्हाला शिकवलेल्या आहेत, त्या जीएसटीच्या एंट्रीज त्याच ट्रान्झॅक्शन मध्ये जर कॅश डिस्काउंट आणि ट्रेड डिस्काउंट आलं तर काय करायचं हे तुम्हाला मी आज सांगणार आहे. त्यासाठी तुम्हाला आधी पहिल्या 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. त्या कुठल्या ते मी सांगते. बिफोर दॅट माय सिन्सिअर अपॉलॉजीज. मागच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला जे कॅश डिस्काउंटचं ट्रान्झॅक्शन दाखवलं होतं, ज्याच्यामध्ये जीएसटी, ट्रेड डिस्काउंट आणि कॅश डिस्काउंट होतं, त्याच्यात माझं कॅश डिस्काउंटचं कॅल्क्युलेशन चुकलेलं आहे. सो मी आत्ताच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला पुन्हा नव्याने ते ट्रान्झॅक्शन दाखवीनच, पण मागच्या लेक्चर मधला तेवढा पार्ट मी कट केलेला आहे आपल्या व्हिडिओमधनं. तेवढं प्लीज जरा लक्षात ठेवा. ते ट्रान्झॅक्शन तुम्ही कन्सिडर करू नका. आत्ताचं मी जे लेक्चर तुम्हाला घेणार आहे त्यामध्ये तुम्हाला नव्याने अशी बरीच ट्रान्झॅक्शन शिकायला मिळणार आहेत, ज्याच्यामध्ये ट्रेड डिस्काउंट, कॅश डिस्काउंट अलॉंग विथ जीएसटी असणार आहे. सो थिंग्स टू रिमेंबर आपल्यानी सगळ्यात पहिल्यांदा लक्षात ठेवायच्यात कोणत्या. मागे आपण कॅश डिस्काउंट आणि ट्रेड डिस्काउंट ऑलरेडी बघितलेलं आहे. परत एकदा मी त्यातल्या गोष्टी रिवाइज करते. सो थिंग्स टू रिमेंबर: परचेसेस अँड सेल्स are always recorded in the books after allowing trade discount. आपण ट्रेड डिस्काउंट आणि कॅश डिस्काउंटचा जेव्हा डिफरन्स पाहिला त्यावेळेला मी तुम्हाला सांगितलं होतं की ट्रेड डिस्काउंट इज नॉट रेकॉर्डेड इन द बुक्स. मग काय रेकॉर्ड होतं? जी काय परचेसची लिस्ट व्हॅल्यू आहे त्या अमाऊंट वरती, लिस्ट प्राइस आहे त्या अमाऊंट वरती तुम्हाला ट्रेड डिस्काउंट लेस करायचं आणि जी अमाऊंट येईल ती आपण परचेसेस म्हणून कन्सिडर करायचे. सो परचेस किंवा सेल्स दोन्हीही आर ऑलवेज रेकॉर्डेड इन द बुक्स आफ्टर अलाउइंग द ट्रेड डिस्काउंट. सेकंडली, cash discount is never allowed on GST. Cash discount is never allowed on GST. So for example 50,000 चे आपण परचेसेस केलेले आहेत. त्या परचेसेस वरती जर आपल्याला समजा 18% जीएसटी होता असं ऍज्युम करा. 18% जीएसटी म्हणजे 9,000 रुपीज. त्याचं बायफर्केशन 4,500 आणि 4,500 सीजीएसटी, एसजीएसटी असं असेल, बरोबर. आता मी कॅल्क्युलेशन साठी डायरेक्ट लिहिते. सो 59,000 आपले टोटल परचेसेस झाले, म्हणजे इनवॉइस व्हॅल्यू झाली आपली 59,000. आता जर आपल्याला ह्याच्यावरती 10% कॅश डिस्काउंट ऑफर झालेलं असेल तर हे जे 10% कॅश डिस्काउंट आहे हे या 50,000वरती घ्यायचं आहे अँड नॉट ऑन 59,000. याचं कारण असं आहे की ज्या वेळेला जीएसटी आपण कॅल्क्युलेट करतो ना कोणत्याही इनवॉइस प्राइस वरती किंवा लिस्ट प्राइस वरती, परचेसेसच्या कॉस्ट वरती जेव्हा आपण जीएसटी अमाऊंट कॅल्क्युलेट करतो त्यावेळेला ती जी जीएसटीची व्हॅल्यू आहे ती आपल्याला गव्हर्नमेंटला पे करायची असते. त्यामुळे जर आपण डिस्काउंट अप्लाय केलं, हे जर डिस्काउंट आपण 59,000 वर अप्लाय केलं तर त्याचा अर्थ असा होतो की आपण जीएसटी मध्ये पण डिस्काउंट दिलं. ते अलाउड नाहीये, कारण जीएसटी आपल्याला पूर्णच भरायला लागणार आहे. गव्हर्नमेंट काय म्हणते की तुम्ही कॅश डिस्काउंट द्या अगर नका देऊ, गव्हर्नमेंटला त्याचा जीएसटी पूर्ण मिळाला पाहिजे, बरोबर आहे. सो ही 9,000 ची जी व्हॅल्यू आहे ती तशीच्या तशी गव्हर्नमेंटला द्यायची. मग त्याच्यावरती डिस्काउंट लावून चालेल का? नाही चालणार. म्हणून जी 50,000 ओरिजिनल परचेस प्राइस आहे, आपल्यासाठी परचेस प्राइस काय आहे? 50,000. त्या 50,000 वरती कॅश डिस्काउंट चार्ज करायचंय. सो 10% कॅश डिस्काउंट आपलं 50,000 वरती असणार आहे, जे येईल 5,000. ते आपल्याला याच्यातून लेस करून 54,000 जी अमाऊंट आहे ती पेएबल असेल. कळलंय? सो ट्रान्झॅक्शन लक्षात ठेवताना कॅश डिस्काउंट इज नेव्हर अलाउड ऑन जीएसटी. 9,000 वरती कॅश डिस्काउंट द्यायचं नाहीये. 50,000 ही जी आपली परचेस कॉस्ट आहे त्याच्यावरती 5,000 म्हणजेच 10% आपण कॅल्क्युलेट केले आणि 54,000 दिले. हे एक्झाम्पल सुद्धा तुम्ही लिहून घ्या म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की कॅश डिस्काउंट इज नेव्हर अलाउड ऑन जीएसटी बट इट इज चार्ज ऑन परचेस्ड प्राइस. बट इट इज चार्ज ऑन परचेस प्राइस किंवा सेल प्राइस. कळलंय? हे ट्रान्झॅक्शन कळलं? 3 नंबरचा पॉइंट, थिंग्स टू रिमेंबर मधला 3 नंबरचा पॉइंट, सिक्वेन्स फॉर कॅल्क्युलेशन.
सिक्वेन्स कोणता फॉलो करायचा, जर तुम्हाला एका ट्रान्झॅक्शन मध्ये ट्रेड डिस्काउंट पण दिले, कॅश डिस्काउंट पण दिले आणि जीएसटी पण दिलेला आहे, असं सगळं जेव्हा दिलेलं असतं त्यावेळेला तुम्ही कोणता सिक्वेन्स फॉलो करणार? सगळ्यात पहिली स्टेप आपली येते ट्रेड डिस्काउंट. सो सगळ्यात पहिल्यांदा ट्रेड डिस्काउंट अप्लाय करून घ्यायचं, सेकंडली जीएसटी अप्लाय करायचा आणि मग कॅश डिस्काउंट अप्लाय करायचंय. ठीक आहे. आता याच ट्रान्झॅक्शन मध्ये समजा मी तुम्हाला सांगितलं की 50,000 ही आपली लिस्ट प्राइस होती, ह्यालाच परचेस प्राइस ओरिजिनल म्हणतात. त्याच्यामध्ये 10% ट्रेड डिस्काउंट होतं, म्हणजे 5,000 रुपीज ह्यातनं लेस झाले, हे 45,000 रुपीज झाले. 45,000 ही जी आपली अमाऊंट आहे ही आपली आता परचेस प्राइस झाली, याला आपण म्हणतात परचेस प्राइस. या परचेस प्राइस वरती जीएसटी अप्लाय करायचा आहे 18%. मी कॅल्क्युलेशन साठी जरा सोपं करून घेते. 55,000 वरती ट्रेड डिस्काउंट किती अलाउ झालंय? डायरेक्ट ट्रेड डिस्काउंट दिलेला आहे 5,000, ते लेस करून अमाऊंट झाली 50,000. कॅल्क्युलेशन साठी घेतेय मी फक्त. 18% जीएसटी म्हणजे 9,000 जीएसटी झाला, मगाशी मी दाखवलं तसं. सीजीएसटी 4,500, एसजीएसटी 4,500, 59,000 ही आपली टोटल व्हॅल्यू झाली. याला म्हणायचं इनव्हॉइस व्हॅल्यू, इनव्हॉइस प्राइस किंवा इनव्हॉइस व्हॅल्यू. आता आपल्याला कॅश डिस्काउंट लेस करायचे 10% कॅश डिस्काउंट, ते आपण 50,000 वरती घेणार आहोत 10%, म्हणजे 50,000 वर 10% म्हणजे 5,000 झाले. सो आपल्याला 54,000 पेएबल आहेत. कळलंय? सो हे जे 10% आहेत हे ह्या 50,000 वरती घ्यायचे. परचेस प्राइस जी आहे त्याच्यावरती 10% घ्यायचे. हे सुद्धा एक्झाम्पल तुम्ही लिहून घ्या. जेव्हा ट्रेड डिस्काउंट, जीएसटी आणि कॅश डिस्काउंट तिन्ही दिलेले असतात तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा ट्रेड डिस्काउंट कॅल्क्युलेट करायचं, त्याच्यानंतर जी परचेस प्राइस येईल त्याच्यावर जीएसटी कॅल्क्युलेट करायचा, जीएसटी ऍड करून जे येते त्याला इनव्हॉइस प्राइस म्हणतात, आणि कॅश डिस्काउंट कशावर? परचेस प्राइस वरती कॅल्क्युलेट करायचं. कळलं? ही राईट मेथड आहे. सो हे तिन्ही गोष्टी इम्पॉर्टंट म्हणून स्टार मार्क करायचे मार्जिन मध्ये आणि या गोष्टी लिहून ठेवायच्या. आता मी तुम्हाला अशीच ट्रान्झॅक्शन घेणार आहेत, काही सिंपल ट्रान्झॅक्शन आणि काही थोडीशी अवघड ट्रान्झॅक्शन. सगळी ट्रान्झॅक्शन मी ह्याच्यात कव्हर करणार आहेत. अगदी इम्पॉर्टंट आहे, शेवटपर्यंत 10च्या 10 ट्रान्झॅक्शन नीट बघा. मी त्याच्याबद्दलचा होमवर्क सुद्धा देणार आहे, तोही नीट करा. हे लिहून घ्या आधी. काही ट्रान्झॅक्शन मी तुमच्या समोर लिहिलेली आहेत. Purchase goods from Salil ₹40,000 at 10% trade discount and 18% GST. सिंपल ट्रान्झॅक्शन पासून सुरुवात करूयात. गुड्स आर परचेस फ्रॉम सलील. इथे कुठे कॅश दिलाय का नाही याचा अर्थ हा क्रेडिट ट्रान्झॅक्शन मधला भाग आहे. सो सलील कडनं 40,000 चे गुड्स परचेस केलेत ऍट 10% ट्रेड डिस्काउंट, 18% जीएसटी. सिक्वेन्स काय सांगितला? टीडी, जीएसटी, सीडी. सो आधी ट्रेड डिस्काउंट घ्यायचा, मग जीएसटी घ्यायचा. आता कॅल्क्युलेशन दाखवते, तुम्ही आधी सुरुवातीच्या काही ट्रान्झॅक्शन मध्ये हे कॅल्क्युलेशन रफ मध्ये करा. सो 40,000 ची अमाऊंट होती आपली परचेसेसची. सो ही आपली होती परचेसची लिस्ट प्राइस, याला म्हणायचं लिस्ट प्राइस. त्याच्यावरती 10% ट्रेड डिस्काउंट घ्यायचे, म्हणजे 4,000 रुपीज लेस झाले, म्हणजे हे झाले 36,000 रुपीज. आता ह्याच्यावरती जीएसटी किती ऍड करायचा आहे? जीएसटी ऍट 18%. सो एक लक्षात घ्या, डिस्काउंट लेस होतं, जीएसटी ऍड होतो आणि कॅश डिस्काउंट परत लेस होतं. हा पण सिक्वेन्स नीट लक्षात ठेवायचा, लेस ऍड आणि लेस. 18% जीएसटी प्रमाणे किती होतात? 3240 प्लस 3240, हा सीजीएसटी आणि एसजीएसटी झाला आपला. हे झालं आपले जीएसटी. सो ही अमाऊंट आली आपली 42,480. ही झाली आपली इनव्हॉइस प्राइस. ठीक आहे. सो आता तुमच्या लक्षात आलं असेल तर 40,000 वरती 10% ट्रेड डिस्काउंट म्हणजे लेस करायचा ट्रेड डिस्काउंट 4%, लेस करून आपली झाली ही परचेस प्राइस. परचेस प्राइस किती झाली? 36,000. 36,000 वरती 18% जीएसटी ऍड केला, 42,480 इनव्हॉइस प्राइस झाली, म्हणजेच ही अमाऊंट आपल्याला पेएबल आहे. आता हे क्रेडिट ट्रान्झॅक्शन असल्यामुळे ही अमाऊंट कोणाला पेएबल आहे? सलीलला. आता एंट्री करताना कशी करायची?
ह्याच्या आधीचं ट्रान्झॅक्शन जिथे ट्रेड डिस्काउंट आहे त्याच्या आधीचं ट्रान्झॅक्शन कन्सिडरच करायचं नाही, तिथपासून पुढचं ट्रान्झॅक्शन कन्सिडर करायचंय. सो इथपासून पुढे परचेस प्राइस पासून पुढे आपल्याला एंट्री करायची हे लक्षात ठेवायचं. सो परचेसेस आर ऑलवेज डेबिटेड. परचेसेस असेल तर त्याच्यावरचा जीएसटी सुद्धा त्याला जोडूनच येतो. सो परचेस अकाउंट डेबिट, इनपुट जीएसटी अकाउंट डेबिट टू सलील अकाउंट, कारण सलील हा आपला क्रेडिटर आहे. इथे डेट नाहीये म्हणून मी फक्त सिरियल नंबर टाकतेय. आपल्याला एंट्री काय करायची आहे, परचेसेस अकाउंट डेबिट इनपुट सीजीएसटी. हे कायमच लक्षात ठेवायचं. इनपुट सीजीएसटी हा परचेसेसला जोडूनच येतो आणि आउटपुट सीजीएसटी हा सेल्सला जोडून येतो. सो 3 डेबिट काय दिले आपण, परचेस अकाउंट डेबिट, सीजीएसटी, एसजीएसटी अकाउंट डेबिट टू सलील अकाउंट. का, कारण क्रेडिट ट्रान्झॅक्शन आहे म्हणून. अमाऊंट काय लिहायच्या, इथपासून खालच्या. डेबिट अमाऊंट आहे 36,3240 आणि टोटल अमाऊंट पेएबल आहे 42,480. नॅरेशन तुम्हाला माहिती आहे. सेम तसंच सेलचं ट्रान्झॅक्शन आहे. गुड्स सोल्ड टू साहिल ₹15,000 ऍट 10% ट्रेड डिस्काउंट, 12% जीएसटी. आता ही अमाऊंट आहे तुमची 15%. त्याच्यामध्ये 10% ट्रेड डिस्काउंट म्हणजे किती झाले, 1,500. 1,500 लेस केले तर आपल्याकडे किती उरतात, 13,500. 12% जीएसटी. जीएसटी किती सांगितलेला आहे, जीएसटी ऍट 12%. सो ट्रेड डिस्काउंट लेस करून जी परचेस प्राइस, सेल प्राइस आहे, आता ही सेलची लिस्ट प्राइस आली, ही परचेस प्राइस, सेल प्राइस आली. ट्रान्झॅक्शन कसले, सेलच आहे. सो सेल प्राइस किती आपली 15,000. 10% ट्रेड डिस्काउंट लेस केलं 1,500, उरले 13,500. त्याला म्हणायचं आता सेल प्राइस. त्या सेल प्राइस वरती जीएसटी किती कॅल्क्युलेट करायचा आहे, 12%. सो मी आता 12% कॅल्क्युलेट करते. 810. सो सीजीएसटी आणि एसजीएसटी 810 आला. टोटल किती आली, 15,120. ठीक आहे. सो ही झाली आपली इनव्हॉइस प्राइस, जी आहे कॅश दिलेलं आहे का नाहीये, म्हणजे ही प्राइस झाली रिसिवेबल. कळतंय. सेम ट्रान्झॅक्शन जसं परचेस होतं तसंच आपण सेलचं ट्रान्झॅक्शन केले. सेल प्राइस लिस्ट प्राइस होती, ट्रेड डिस्काउंट लेस केलं, जीएसटी 12% ऍड करून इनव्हॉइस प्राइस काढली. आता एंट्री कशी होणार, सेल्स आर ऑलवेज क्रेडिटेड, मग त्याचा जीएसटी पण क्रेडिट होणार. डेबिट कोणाला देणार आपण, साहिलला, कारण हे क्रेडिट ट्रान्झॅक्शन आहे. जर कॅश ट्रान्झॅक्शन असतं तर कॅशला डेबिट आलं असतं. सो साहिल अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट टू आउटपुट म्हणायचं आता, कारण सेल हा आउटपुट असतो ना. सो आउटपुट सीजीएसटी अकाउंट टू आउटपुट एसजीएसटी अकाउंट. आता सेल्सची प्राइस किती, 13,500. मगाशी काय सांगितलं, ट्रेड डिस्काउंट पर्यंतचं काहीच घ्यायचं नाही, इथपासून पुढची एंट्री करायची. 810 सीजीएसटी, 810 एसजीएसटी. टोटल प्राइस किती झाली, 15,120. डेबिट क्रेडिट मॅच व्हायला पाहिजे. 15,120 रिसिवेबल फ्रॉम साहिल. नॅरेशन तुम्हाला येत आहे. एंट्री कळलीये. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन, परचेस गुड्स फॉर कॅश ₹50,000 ऍट 18% जीएसटी लेस 10% कॅश डिस्काउंट. आता मगाशीच्या ह्याच्यामध्ये ट्रेड डिस्काउंट होतं म्हणून आपण ट्रेड डिस्काउंट आधी घेतलंय. या ट्रान्झॅक्शन मध्ये ट्रेड डिस्काउंट नसून कॅश डिस्काउंट आहे. कॅश डिस्काउंटचा सिक्वेन्स काय आहे, आधी ट्रेड डिस्काउंट, मग जीएसटी, मग कॅश डिस्काउंट. यातलं काहीही मिसिंग असलं तरी फक्त ते स्किप करायचं, बाकी सिक्वेन्स तसाच ठेवायचा असतो. सो जर ट्रेड डिस्काउंट दिलेलं नाहीये तर ते स्किप होईल, जीएसटी आधी, त्याच्या खाली कॅश डिस्काउंट. ठीक आहे. सो त्याचं कॅल्क्युलेशन करूयात आपण. 780 प्लस 780 हे सीजीएसटी आणि एसजीएसटी झाले. सो टोटल किती आली, 14,560. ह्याला आपण म्हणतो इनव्हॉइस व्हॅल्यू. आता 10% कॅश डिस्काउंट आहे. सो लेस 10% कॅश डिस्काउंट. कशावर कॅल्क्युलेट करायचं कॅश डिस्काउंट, 13,000 वरती. सो ऑन 13,000
13,000वर 10% म्हणजे किती झाले 1,300. 13,000 वरती 10% 1,300 झाले. लेस केल्यानंतर अमाऊंट किती आली 13,260 कॅश आहे. सो ही अमाऊंट ऑलरेडी रिसीव्ह झाली. सो कॅश रिसिव्ड किती आहे 13,260. डिस्काउंट अलाउड आपण अलाउ केलं डिस्काउंट. सो इट इज अवर लॉस. 1,300 रुपये आपला लॉस झाला. आणि आपण सेल कितीचा केला 13,000 चे गुड्स त्याचे हे दोन्ही जीएसटी. सेल्स आर ऑलवेज क्रेडिटेड. कॅश इज रिसिव्ड सो कॅश इज डेबिटेड आणि डिस्काउंट इज अलाउड विच इज अवर एक्सपेंडिचर. एक्सपेन्सेस आर डेबिटेड. सो हेच ट्रान्झॅक्शन जे परचेसेसचं केलं होतं ते रिव्हर्स करायचंय आणि सेल्सच्या बाबतीत अप्लाय करायचंय. सो सगळ्यात पहिल्यांदा कॅश अकाउंट डेबिट लिहिते मी कारण कॅश इज रिसिव्ड. दिस इज अ कॅश ट्रान्झॅक्शन. आता डिस्काउंटच्या समोर मी डिस्काउंट अलाउड अकाउंट लिहिते. सो डिस्काउंट अलाउड अकाउंट इज अवर डेबिट बॅलन्स आहे. डेबिट बॅलन्स का आहे कारण एक्सपेंडिचर आहे लॉस आहे आपला तो म्हणून. 2 सेल्स अकाउंट कारण सेल्स आर ऑलवेज क्रेडिटेड. सेल्स असल्यामुळे आउटपुट सीजीएसटी अकाउंट असं वर्डिंग वापरलेलं आहे आणि आउटपुट एसजीएसटी अकाउंट ही क्रेडिट द्यायचे. अमाऊंट काय काय येणार सेल प्राइस आहे 13,000. 13,000 सेल प्राइस 780 हे त्याचे जीएसटी झाला 6% नी 6%. आता ही झाली आपली इनवॉइस व्हॅल्यू. त्यापैकी रिसिव्ह किती झाले 13,260 रिसिव्ह झाले कॅश मध्ये आणि 1,300 आपण डिस्काउंट दिलं. दोन्हीची ही टोटल करा मॅच व्हायला पाहिजे. सो आधी हे कॅल्क्युलेशन रफ मध्ये करायचं आणि मग हे दाखवायचं. सुरुवातीला तुम्हाला युनिट टेस्ट मध्ये वगैरे ना तुम्ही जेव्हा असे प्रश्न विचारतील ना त्यावेळेला हे वर्किंग नोट मध्ये पण दाखवा की हे कॅल्क्युलेशन तुम्ही कसं केलं. ठीक आहे. दरवेळेला वर्किंग नोट करा आणि तुम्ही क्लिअर असाल की तुम्हाला एकदा ही वर्किंग नोट झाली ना की तुम्हाला पण अमाऊंट क्लिअर येतात की आता किती किती कशाच्या पुढे लिहायचंय. जेव्हा सेल प्राइस किंवा परचेस प्राइस म्हणतो तेव्हा सेल्सच्या पुढे किंवा परचेसच्या पुढे लिहायचं असं कळतंय. याच्यानंतरची पुढची ट्रान्झॅक्शन थोडीशी ह्याची डिफिकल्टी लेवल वाढणार आहे. पुढची 4 ट्रान्झॅक्शन बघूयात ज्याच्यामध्ये मी कॅश डिस्काउंट ट्रेड डिस्काउंट आणि जीएसटी तिन्ही गोष्टी त्याच्यात आलेल्या असतील. हे आधी लिहून घ्या मग मी पुढची ट्रान्झॅक्शन घेते.